आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रस्तावाला मंजुरी दिल्याचंही कळतंय। एक देश एक निवडणूक विधेयक पुढील अधिवेशनात आणण्यात येणार आहे आणि येत्या काळात अधिकृत घोषणा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। एनडीए सरकारच्या याच कार्यकाळात एक देश एक निवडणूक लागू होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे। एक देश एक निवडणूक हे भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासनांपैकी एक होतं आणि त्याच प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती। अधिकची माहितीकार आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अहवालाचे मुद्दे नेमके काय आहेत आणि अहवालाचा विस्तृत तपशील आपल्या हाती आलेला आहे का? आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या काळात आता या निर्णयाचा नेमका कसा परिणाम सगळ्या दृष्टीने पाहायला मिळेल? अगदी जर याला आज मंजुरी देण्यात आली असेल तर आगामी काळात होणाऱ्या ज्या सर्व काही निवडणुका असतील याचा रोडमॅपच निवडणूक आयोगाला किंवा केंद्र सरकारला या ठिकाणी द्यावा लागेल। खास करून जेव्हा याला मंजुरी दिली जाईल तेव्हा निवडणूक आयोगावरती ही जबाबदारी असेल। पुन्हा केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग याचा हस्तक्षेपाचा मुद्दा येऊ शकतो। मात्र सध्या तरी केंद्र सरकार या संदर्भात जाऊ इच्छित नाही। तर जर पाहिलं तर सप्टेंबर 2023ला ही समिती नेमली गेली होती। या समितीच्या मोठ्या प्रमाणात बैठका झाल्या। या बैठकीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही तत्कालीन राष्ट्रपती होते, आता माजी राष्ट्रपती आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती। त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह गुलाम नबी आझाद, त्यावेळेस ते राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते होते, यांच्यासह अनेक तज्ज्ञ लोकांचा समावेश होता आणि या समितीने हा अहवाल सादर केलेला आहे। काही हजारो पानांचा हा अहवाल आहे आणि या अहवालामध्ये त्यांनी एक देश एक निवडणूक घेऊ शकतो यासाठी घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे। आणि घटना दुरुस्ती करताना निम्म्याहून कमी म्हणजे अर्ध्याहून कमी अशा राज्यांची मंजुरी यासाठी असणं आवश्यक आहे। यामध्ये सगळ्यात मोठी जी महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, जेव्हा एखादं सरकार गडगडेल म्हणजे त्या सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव येईल अशा वेळेस काय केलं जाईल, किंवा दुसरा मुद्दा यामध्ये हा असणार आहे की जेव्हा एखाद्या कोणत्याही सरकारला बहुमत मिळणार नाही अशा वेळेस निवडणुका कशा होणार। थोडक्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सोबत घेतल्या जाणार आहेत, मात्र लोकसभेमध्ये कोणत्याही सरकारला बहुमत मिळालं नाही अशा वेळेस काय केलं जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका ह्या एकत्र घेऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला होता। पैसे वाचवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा, मनुष्यबळ वाचवण्याचा हा मुद्दा आहे। मात्र लोकशाहीचं जे तत्व आहे त्या लोकशाहीच्या तत्वाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, ते म्हणजे जेव्हा अविश्वासाचा ठराव आणला जाईल, जेव्हा कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल अशा वेळेला काय केलं जाईल यावरती मात्र प्रश्नचिन्ह आहे। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार समजा 2.5 वर्ष बाकी असतील तर नवीन सरकार जे अस्तित्वात येईल ते फक्त 2.5 वर्षासाठी असेल। तिथून पुढे जेव्हा सार्वत्रिक निवडणुका होतील पुन्हा त्या राज्याचा त्याच्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो। हा एक सोपा पर्याय यामध्ये असू शकतो। मात्र 1 वर्ष जेव्हा बाकी असेल तेव्हा पैसे वाचवण्यासाठी पुन्हा तोच प्रश्न निर्माण होईल का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित बरोबर। आणि घटना दुरुस्ती करावी लागेल का, नवीन कायदा करावा लागेल का, आणि जर घटना दुरुस्ती करायची असेल तर 50हून जास्त राज्यांची मान्यता सुद्धा लागते। काय होतं ताजे अपडेट्स घेत राहू। शिवाजी, धन्यवाद सविस्तर दिलेल्या माहितीसाठी।